Hello friends, welcome to my YouTube channel Sai Samarth Maths Academy by Jnaneshwar Marathe. So, like, share and subscribe my YouTube channel. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या वर्गातील मॅथमॅटिक्स 2 मधील जे चॅप्टर नंबर 1 आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री या चॅप्टरमधील काही इम्पॉर्टन्स युक्लिड पॉस्टुलेट आणि काही थेरम याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. तर या चॅप्टर नंबर 1मध्ये तुम्हाला आपल्याला काही युक्लिड्सचे पॉस्टुलेट दिलेले आहेत ते आपण आज समजून घेणार आहोत. तर युक्लिडचे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये 5 पॉस्टुलेट दिलेले आहेत, 5 पॉस्टुलेट दिलेले आहेत. एकेकाचा अर्थ आपण आज समजून घेणार आहोत. फर्स्ट पॉस्टुलेट, देर आर द इन्फानाईट लाईन पासिंग थ्रू अ पॉईंट. याचा अर्थ असा होतो की आपल्याला कुठल्याही एका बिंदूतून तुम्ही जर एक पॉईंट्स काढला तर त्या पॉईंट्समधून इन्फानाईट लाईन्स, त्या पॉईंट्समधून तुम्हाला इन्फानाईट लाईन्स काढता येतात. अशा प्रकारे तुम्ही अनंत रेषा एका पॉईंट्समधून काढू शकतात. अशा प्रकारचा हा फर्स्ट पॉस्टुलेट आहे. अशा प्रकारच्या मी तुम्हाला रेषा काढून दाखवल्या. एका पॉईंटमधून आपण अनंत लाईन्स काढू शकतो, त्याला म्हणतात फर्स्ट पॉस्टुलेट. नंबर 2चं पॉस्टुलेट दिलेलं आहे, देर इज अ वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू द 2 पॉईंट्स. की याच्यामध्ये 2 पॉईंट्स घेतले तुम्ही, समजा प्लेनमध्ये अशा प्रकारचे 2 पॉईंट्स घेतले, इक्वल टू आर 2 पॉईंट्स, आणि त्याच्यातून जर एक रेषा काढली तुम्ही अशी, तर दोन्ही पॉईंट्समधून एका वेळेस एकच रेषा तुम्ही काढू शकतात. देर इज अ वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू द 2 पॉईंट्स. दोन्ही बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा आपण काढू शकतो. नंबर 3चं पॉस्टुलेट आहे, अ सर्कल ऑफ अ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग द एनी पॉईंट्स ॲज इट्स अ सेंटर. तुम्ही प्रतलामध्ये समजा कुठल्याही प्रकारचा एक सेंटर निवडला, एक पॉईंट घेतला आपण, आणि पॉईंट्स घेतल्यानंतर एखादी तुम्हाला रेडियस दिली असेल, समजा 5 सेंटीमीटर रेडियस दिली असेल, तर 5 सेंटीमीटर रेडियस घेऊन तुम्ही हा एक पॉईंट जो असेल तो सेंटर निवडून एक सर्कल काढू शकतात. अशा प्रकारचं एक सर्कल तुम्ही काढू शकतात. अ सर्कल इज गिवन रेडियस, दिलेली रेडियस असेल, कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट्स ॲज इट्स अ सेंटर. कुठलाही पॉईंट्स हा केंद्र घेऊन तुम्ही एक सर्कल काढू शकतात. नंबर 4चं पॉस्टुलेट दिलेलं आहे, ऑल द राईट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट विथ इच अदर्स. तुम्ही कुठल्याही प्रकारचा राईट अँगल घ्या, समजा हा एक राईट अँगल घेतला आपण आणि हा दुसरा एक राईट अँगल घेतला, ओके. अशा प्रकारचे तुम्ही 2 राईट अँगल घेतले, कुठल्याही 2 राईट अँगल जर घेतले तर एकमेकांशी ते कॉन्ग्रुअंट असतात, एकरूप असतात. कोणत्याही प्रकारचे सर्व जे राईट अँगल्स आहेत ते एकमेकांशी कॉन्ग्रुअंट असतात, म्हणजे एकरूप असतात. नंबर 5चं पॉस्टुलेट दिलेलं आहे, इफ द 2 इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स ॲड अप टू लेस दॅन 2 right angles, then the line produced in that direction intersect each other. आता हे पॉस्टुलेट समजून घेऊ आपण आधी. समजा 2 लाईन्स घेतल्या आपण अशा प्रकारच्या, लक्षात 2 लाईन्स घेतल्या आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्सल काढली आपण. अशा प्रकारची ही एक ट्रान्सव्हर्सल काढली. तर याच्यामध्ये 2 लाईन्सला जर एक ट्रान्सव्हर्सल काढल्यानंतर ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला, समजा आपण ही साईड घेतली, डावीकडची लेफ्ट हँड साईडची साईड घेतली, तर त्याच्यामध्ये हे जे अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स तयार होणारे जे इंटेरियर अँगल आहेत, इथे हा एक आणि हा एक, हे 2 इंटेरियर अँगल आहेत, ते जर तुम्हाला लेस दॅन 2 राईट अँगल्स जर काटकोनापेक्षा लहान असतील, आता हा तुमचा सपोज फॉर एक्झाम्पल 70चा घेतला आपण आणि हा घेतला तुमचा 60चा घेतला, ओके. अशा प्रकारे एक 70चा घेतला, 60 लेस दॅन राईट अँगल सांगितले त्यांनी, तर 90 अंशापेक्षा जर लहान असतील एकाच बाजूस तयार होणारे जे इंटेरियर अँगल्स आहेत ते जर 90 अंशापेक्षा लहान असतील, तर ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या जर तुम्ही पुढे वाढवल्या, अशा प्रकारच्या ह्या लाईन्स जर तुम्ही पुढे वाढवल्या, तशाच प्रकारची ही लाईन जर तुम्ही पुढे वाढवली तर ती एकमेकांना काय करेल, इंटरसेक्ट इच अदर,
त्या दोघं लाईन एकमेकांना कुठे ना कुठेतरी एका बिंदूमध्ये अशा प्रकारे एका पॉईंट्समध्ये त्या छेदतील. आलं लक्षात. अशा प्रकारचे पॉस्टुलेट युक्लिड्स पॉस्टुलेट आपल्याला 5 दिलेले होते. आता याच चॅप्टरमधला इम्पॉर्टंट थेरम आपल्याला पाहायचा आहे. तर त्याच्यामध्ये पहिला थेरम आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल्स मेड बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स. अशा प्रकारचा थेरम आहे. त्याचं थेरमचं स्टेटमेंट आपण समजून घेऊया. थेरम दिला आहे द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. की याच्यामध्ये समजा 2 लाईन्स जर एकमेकांना छेदत असतील, एका पॉईंटमध्ये जर छेदत असतील, आता ए बी लाईन्स आणि सी डी लाईन ह्या 2 प्रकारच्या लाईन दिल्या आहेत, त्या पॉईंट ओमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. तर तयार होणारे जे कुठले अँगल तयार होणारे जे अपोजिट अँगल्स आहेत, आलं लक्षामध्ये. आता हा अँगल घेतला त्याचा अपोजिट अँगल हा येईल, हा अँगल तुम्ही घेतला त्याचा अपोजिट अँगल हा येईल. तर हे अपोजिट अँगल्स जे असतात ते काय असतात, इक्वल असतात, मापाने समान असतात. आता त्याला आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता लक्षात ठेवा तुमचं थेरम कसा लिहायचा, त्याला प्रूफ कसं करायचं हे आपण समजून घेणार आहोत. तर या थेरममध्ये गिव्हन जे आहे ते कसं लिहायचं. गिव्हन लिहिताना तुम्हाला दिलेल्या जी इन्फॉर्मेशन आहे की 2 लाईन्स त्याच्यामध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या इंटरसेक्ट करतायत एका पॉईंट्समध्ये. तुम्ही असं लिहू शकतात की लाईन्स ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट at a point O such that कशा प्रकारे त्याच्या दरम्यानचा संबंध बिटवीननेस प्रॉपर्टी पाहत त्याच्यात ए ओ बी सच दॅट फर्स्ट लाईन ए ओ बी आणि सेकंड डी ओ सी. लक्षात हा दरम्यानचा संबंध असतो. अशा प्रकारे हे तुमचं गिव्हन झालं की 2 लाईन एकमेकांना ओ बिंदूमध्ये छेदत आहेत. ओके. त्यानंतर टू प्रूव्ह, लक्षात ठेवा थेरममध्ये गिव्हन झाल्यानंतर टू प्रूव्ह लिहावं लागतं. टू प्रूव्ह लिहित असताना त्याच्यात जे तयार झालेले जे अपोजिट अँगल्स आहेत, आता तुम्ही समजा ए ओ सी जर घेतला तर त्याचा अपोजिट अँगल येतो डी ओ बी. लक्षात हा अँगल घेतला तर त्याच्याशी हा अँगल येईल. हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. त्याच्यातलं फर्स्ट आहे अँगल ए ओ सी इक्वल टू अँगल बी ओ डी आणि नंबर 2ची पिअर्स आता इकडे घ्या. हा जर घेतला तर याच्याशी हा इकडचा येईल ए ओ डी इक्वल टू सी ओ बी. ए ओ डी इक्वल टू सी ओ बी. ओके. अशा प्रकारे 2 पेअर्स याच्यामध्ये अपोजिट अँगलच्या तयार झाल्या, दोघं एकमेकांना इक्वल आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता आपल्याला प्रूफ पहा. थेरम याच्यामध्ये लिहित असताना गिव्हन टू प्रूव्ह, त्यानंतर एखाद्या वेळेस कन्स्ट्रक्शन असू शकते, ती कन्स्ट्रक्शन जर नसेल तर लिहिण्याची आवश्यकता नाही. आणि आता प्रूफ लिहायचं आपल्याला. लक्षात आलं दिलेली माहिती, त्यानंतर काय प्रूफ करायचं आहे. आता प्रूफमध्ये लिहिताना जे गिव्हन दिलेलं असतं त्या गिव्हनमधील माहितीचा वापर करावा लागतो. लक्षात. आता तुम्ही डायग्रॅममध्ये जर पाहिलं मित्रांनो तर हा अँगल आणि हा अँगल जो दिसतोय तुम्हाला, हे दोन्ही अँगल जर पाहिले तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे दिसत आहेत, ते अँगल इन लिनियर पेअर दिसत आहेत. ओके. मग अँगल इन लिनियर पेअरची ॲडिशन जी असते ती 180 असते हे आपल्याला माहिती आहे. मग आता पहा ए ओ सी अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी दोघांची ॲडिशन 180. त्याचं नंबर 1चं इक्वेशन तयार झालं. त्याला तुम्ही कारण देऊ शकतात अँगल्स इन लिनियर पियर्स. ओके. तर रेषीय जोडीतील कोण म्हणतात त्याला. रेषीय जोडीतील जे कोण असतात ते अशा प्रकारे दोघांची ॲडिशन 180 असते. तर सेम प्रोसेस तुम्ही समजा आता हा अँगल घेतला आणि हा अँगल पहा, हे दोन्ही जे अँगल आहेत हे सुद्धा कसे आहेत, लिनियर पेअर आहेत. म्हणजे पहा बी ओ सी आणि बी ओ डी. दुसरं एक्झाम्पल पाहता याच्यामध्ये बी ओ सी प्लस बी ओ डी दोघांची ॲडिशन 180. ओके. त्याला तुम्ही नंबर 2चं इक्वेशन म्हणू शकतात. कारण जशी आपण ही जोडी घेतली लिनियर पेअरची, तशाच प्रकारे ही सुद्धा जोडी लिनियर पेअर असतात, म्हणून दोघांची ॲडिशन ही 180 असते. त्याला रिझनसुद्धा तुम्ही तेच देऊ शकतात की अँगल्स
इन अ लिनियर पेयर्स, अँगल इन अ लिनियर पेयर्स. ओके, अशा प्रकारे दोन इक्वेशन आपण घेतले. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 दोघांचं इक्वेशन जर तुम्ही पाहिले तर त्याची ही जी उजवी साईड आहे आर एच एस दोघांची इक्वल आहे. 180 सेम आहे. तर आर एच एस जर इक्वल असेल तर त्याची एल एच एस लेफ्ट हँड साईडसुद्धा इक्वल असेल. फ्रॉम द इक्वेशन 1 अँड 2 दोन्ही इक्वेशनवरून तुम्ही असं लिहू शकतात की याची एल एच एस दॅट इज द अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इक्वल टू याची एल एच एस आणि याची एल एच एस दॅट इज अ अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी. अशा प्रकारे त्यांच्या डाव्या बाजूसुद्धा समान आहेत असं आपण त्यांना म्हणू शकतो. आता याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं तर बी ओ सी सेम आहे. कॅन्सलिंग द बी ओ सी इलिमिनेटिंग द बी ओ सी अँगल बी ओ सी इलिमिनेट आपण केला दोघं बाजू सेम असल्यामुळे. आता काय शिल्लक राहिलं याच्यामध्ये की अँगल ए ओ सी इक्वल टू इकडे काय शिल्लक राहिलं अँगल बी ओ डी शिल्लक राहिला. अशा प्रकारे तुमचं हे पहिलं प्रूफ झालं की अँगल ए ओ सी इक्वल टू अँगल बी ओ डी. ओके, आता दुसरं जे प्रूफ आहे ते करायची गरज नाही, डायरेक्ट लिहायचं की सिमिलरली we can prove that angle AOD equal to अँगल सी ओ बी. एक प्रूफ करायचं आणि दुसरे विधान डायरेक्ट लिहून टाकायचं. अशा प्रकारे तुमचं जे दुसरं विधान आहे अँगल ए ओ डी आणि अँगल सी ओ बी तुम्ही याचप्रमाणे प्रूफ करू शकतात. ओके मित्रांनो, याची प्रॅक्टिस करा, लक्षात तुम्हालासुद्धा तो प्रूफ करता येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.